सोलापूरच्या राजकारणात आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादीच्या पुनरीक्षणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष लक्ष वेधून घेत आहे ते शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे. शहर मध्यपचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघात 2024 मध्ये त्यांना 48,850 मतांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र मतदार यादीच्या पुनरीक्षणात तब्बल 1,51,866 मतदार अपात्र ठरल्याचे आकडे समोर आले आहेत. तर दुसरीकडे सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात 2024 मध्ये 77,127 मतांचे मताधिक्य मिळाले होते. याच मतदारसंघात 60,056 मतदार अपात्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूरमध्ये मतदार यादीतील ही मोठी उलथापालथ आगामी राजकारणावर किती परिणाम करणार? देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात नेमका कुणाला फायदा आणि कुणाला फटका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.